सांगा ना हो तुमचा किती जीव. म्हणले नाही सांगतायत. ते पान तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो जेवली का? तिच्या बापाच्या घरी भाकर भेटत नाही तिला. माझं की नाही चित्त लागत नाही मग मरून जा. आडलं काय आता तर अवघड हो. आता तर प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडतील अशी परिस्थिती. परवाच्या दिवशी मला एक 45 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणला बाबा म्हटलं काय पान म्हणे आपलं कुठे जुडतं का. म्हटलं काय वय तुझं. म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा पुढच्या 45ला डिपॉझिट जप्त होईल तुझे ह्याला भानगडीत पडतं. आता जे राहिले ते राहिलेच. त्यांनी नाद करायचं नाही. त्यांचं लग्न आता शेवटी रुचकीन सोबतच होईल. जे 20 वर्ष अगोदर मुलींचे गर्भपात केले त्याचे परिणाम आता जाणवत आहेत. मुलापेक्षा मुलगी बरी शासन सांगून सांगून बोमा मारून संपलं थकलं. 1000 मुलांच्या मागे 810 मुली 190 पोरांचं काय. सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागताय. चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकियां ना होती तो क्या होता. दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान. एका गल्लीत 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे गेले 9 जाऊन बसले. पाहुणे मागच्या दरवाज्यानं पसार झाले. अवघड झालंय सगळं. कठीण झालंय बाबा. सांगा ना तुमचा किती जीव आहे. म्हणले नाही सांगता येत. ती म्हणली समजा मी मेली. हा म्हणला मरूच देणार नाही. ती म्हणली समजा ऐका ना मेली. हा म्हणला गप मरूच देणार नाही. म्हणली समजा मेली. हा म्हणला एक तर मरू देणार नाही. जर तू मेली मी पागल होऊन जाईल बावळट होऊन जाईल वेडा होऊन जाईल डोक्याचे केस वाढवून घेईल मधून भांग पाडेल आणि उभ्या गल्लीतून फिरेल. ते रे ना. तिला इतकं बरं वाटलं. म्हणले बाई 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 किती जीव लावतात किती प्रेम करतात. मी मेल्यानंतर तुम्ही पागल होऊन जाल बावळट होऊन जाल वेडे होऊन जाल. याचा अर्थ दुसरं लग्न नाही न करणार. हा म्हणला वेड्या माणसाचा काय भरोसा. संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसलेत. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकमेकाच तोंड पाहती नाही. त्याला वाटतं तिने बोलावं तिला वाटतं त्याने बोलावं. दोघांनी फॉर्म भरून ठेवला कोणीच माघार घेईना. याला 8 वाजता खायची सवय 11 वाजली तरी बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल जेवायला वाढ. तो पोराला म्हणे डोळे फुट मूर्ख बावडं तुला अक्कल डोकं तुला वरचामधला कॉमन सेन्स आहे का. म्हणले काय. अरे म्हणलं भूक लागली. बायकोनं दोघांना जेवण वाढून आणलं. याची चपाती संपली पण बायकोनं चपाती नाही वाढली. हा पोराला म्हणे डोळे फुटले आंधळ झाले खासडं झाले फटकाय तू कळत नाही तुला. बायकोनं चपाती आणली नवऱ्याला गपची पडली. पोऱ्याला वाढताना म्हणलं घे खा लागली काढी आपल्याकरता कोणी नाही. कोणाला बोलती होती. किती दिवस बोलत नाही ते 8 दिवस. 9व्या दिवशी नुसती नजरला नजर भिडली. आलिया संसारा उठा. त्याचं वर्णन नामदेवराय करता. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भरविचरण जेव्हा मागता जोगवेता जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सैर पिशून सर्व मित्याजरून शरणरी घा देवासी आणि शरण जा उदारा पांडुरंगा. उठा वेग करा. मग काही लोक म्हणते महाराज वेग करायची काय करायचे पाहू पुढच्या वर्षी स्वर्गवासी शिवराजराव महाराज गोरटे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्तानं आम्ही ते कार्यक्रम ऐकू. अरे पण तू जगला तर पाहिजे तिथपर्यंत. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का. जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी मौत में विवाह अपने साथ लेकर जाएगी. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश. हे नाचकाय कुचकाय सडकाय जाणार आहे माय बापू. याची गॅरंटी नाही. तुम्ही याला किती सजवा याची राखच होणार आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. बर तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का. आहे ना. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. तुझा ऐसा कोणी न देख वे उदार अभयदान शूर पांडुरंगा. देव किती उदार आहे हो. जो जन्माला तो मरणार आहे. ज्याचं 12वं झालं त्याचं 13वं होणार आहे. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. किती जगला हे महत्वाचं नाही कसा जगला हे महत्वाचं आहे.
कसे जगले हे महत्वाचं आहे, म्हणून 3ऱ्या वर्षी सुद्धा तोच उत्साह आहे. आता काही लोक लई जगले. आमच्या गावात एक म्हातारा 89 वर्ष जगलं, काहीच केलं नाही, आयुष्यभर लग्न मोडले, काहीच केलं नाही दुसरं. कोणी पाहुणे आले की राम राम, गाव कोणीकडे तुमच्याचकडे. पोरगी कशी काय? म्हणले पोरगी रूपवान कुलवान धनवान सिनवान पोरगी लई सुंदर आहे, फक्त तिला रविवारी फिट येतो. मोडलं लग्न. तरी 89 वर्ष जगलं ते. किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला. कमी जगा, शॉर्ट बट स्वीट, मोजकं जगा, नाही का. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे काम करा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे काम करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे काम करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे काम करा, दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तरच जगण्याला अर्थ आहे. जब हम पैदा हुए कबीरा, जब हम पैदा हुए जगहा से हम रोए, ऐसी करनी कर चले जग रोवे हम हास. चांगलं जगा, कमी जगा, रुचेल पचेल आवडेल समजेल या पद्धतीने जीवन जगा, तर जगण्याला अर्थ आहे. माय बापू मग का तुमचा देव शरणागत वत्सले म्हणले आहे ना. काय पुरावा आहे? भागवतात आहे, महाभारतात आहे, रामायणात आहे. 3 पुरावे देत तुम्हाला. सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा, सेशन कोर्टाचा, जे लागतील ते तिघी पुरावेत ना. पाहावे पुराण, करावे कीर्तन महाराज म्हणतात. काय पुरावा आहे देव उदार असण्याचा? चला महाभारतामध्ये. ज्याने भर सभेत तोंडावर 100 शिव्या दिल्या, देवानं त्याला त्याच घडीला मुक्त केलं. कोण? शिशुपाल. चला श्रीमद भागवतामध्ये भगवान शुकदेव सांगता राजा परीक्षित, राजन अहोबक्यम संकल्पकुटम जिघांच्या पादपेसाद्वे लेबेंगतीन धत्रुन चैतन्य कम्मादयलम शरणम ब्रजेम. अहोबक्यम स्तनकाल कुटम. जी स्त्री स्तनात विष भरून त्याला मारायला आली, त्याने आपल्या माईला जी गती दिली तीच गती त्या बाईला दिली. तिचं नाव पुतना. इतका उदार आहे कोणी? चला रामायणात बजरंगबली आले, लंका दहन करून निघून गेले. रावणाने तातडीची बैठक बोलवली, आतडी गोळा करून. सभासदो अकेला मंगदरा के सारे लंका के राख करके चला गया, उस वक्त तुम लोग कहाँ थे? जो तो आपापली बाजू मांडायला लागला. विभीषण बोले, भैया आप इन लोगों की बातों में मत आएगा, ये आपको बहका रहा, इनके बहकाव में आके आप ऐसा कुछ उल्टा सीधा न कर जाए जिसका नतीजा सारे दैत्य कुल को भुगतना पड़े. तो तू बता विभीषण, मैं क्या करूँ? मानोगी भैया मेरी बात? जरूर मांगो. तो भैया जानकी को लौटा दो तपस्वी राम के पास. रावण खवड़ला, विभीषण मेरा भाई ओके, मैं शत्रु की बात करता लाना, तुझे भाई पर दिख रहा है तेरा, इसके पहले मैं तुझे मार दूं, चला जाओ उस तपस्वी राम के पास. भूका मरेगा विभीषण. रावणाने जेव्हा धमकी दिली भूका मरेगा, तेव्हा विभीषणाने सांगितलं, हाँ हाँ 1000 लोग भूखे सो जाते, मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता क्या रावण, सुबह से कह रहा हूं जानकी को लौटा दे, मगर मेरी एक नहीं मानता, लगता ही धनतेरस की औलाद है. देख क्यों समझा रहा हूं मैं तुझा. रावणाने विभीषण हुसकावला. विभीषण कुठे गेला? नाना पाटेकरकडे. आई जवळ गेला. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता है, मैंने उसे बहुत समझा, मगर उसने मुझे कुत्ते की तरह पटक पटक के मारा. तू बता मैं क्या करूं, कहाँ जाऊं. याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दोघी सख्या भावांचे दैत्यांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घ्यायचे? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात? काय इमानदार लोक. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय, तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरू ऊन पडले होते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले. नुसती नजर पडली माता अनुसयाची, 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले. एका बाईची रागानं नजर पडली, रावणाची लंका जडून खाक झाली. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. बाई ती बाई, नाद करायचा नाही नाद. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो, आणि जवळ गेला की अरे बापरे डुप्लिकेट का नो. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी, हरिहराची अभ्र घेतो भय नाही त्यासी. धडक मारली नारदा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी धरला तो केवळ पंचानन. यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन.
मदन 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 केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन धडक मारली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्रा सिद्धराडा तो केवळ पंचानन. बऱ्याच लोकांच्या टांगापलटी घोड्या फरार झाला. मायबाप तसं एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे केला तुम्ही तेच कळत नाही. हां किती अवघड आहे. तुम्हाला सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. संसार करता शिनले बहू आणि दादला विकून आणले गहू. विठ्ठल विठ्ठल बेभीषण भगवंताकडे गेले. शरण जा उदारा. इतका उदार आहे देव. शत्रूच्या भाऊला त्याने आपल्या जवळ आसरा दिला. लोक देवच मानायला तयार नाही. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मानना मान लेकिन मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. नास्तिक म्हणतो मी देव मानत नाही पण देव म्हणतो मी तुला मानतो कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाजावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. इतकं कळालं तरी भरपूर झालं तुम्हाला. आणि सांगू का या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला याच धर्मातल्या आधर्मी लोकांपासून धोका आहे. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. आम्हाला आमचेच घातक आहे. पटापट उत्तर द्या. ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकणारे कोण होते? आपलेच. तुकोबारायांचा गाथा बुडवणारे कोण होते? आपलेच. शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? आपलेच. संभाजी महाराजांना तळ कोकणात पकडून देणारे कोण होते? आपलेच. राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आपलेच. आणि गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण असतात? ते का बाहेरचे लोक येतात का? नाही नाही, ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. चांगलं काम कसं नासेल याच्यात तर काही लोकांची PhD झाली महाराज. विठ्ठल विठ्ठल.